अरे वेड्या, तू कशाला असा व्याकुळ झाला आहेस? तुझ्या डोळ्यांतलं हे पाणी कशासाठी? तू तर माझा भक्त आहेस, मग माझ्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. तू मला विचारतोस ना, स्वामी मी कुठे चुकलो? अरे, संकटे ही जीवनाचा भाग आहेत. ती तुला खाली पाडायला नाही, तर तुला अधिक कणखर बनवायला आली आहेत. लोखंडाला जसं अग्नीत तपासावं लागतं, तसंच मनुष्याला संकटांच्या भट्टीतून जावं लागतं, तरच त्याचं सोनं होतं. मला माहिती आहे, तुला वाटतं की मी तुझं ऐकत नाहीये, पण मी तुझं प्रत्येक पाऊल पाहतोय. तू जेव्हा निद्रेत असतोस तेव्हाही मी तुझ्या श्वासांसोबत असतो. तू जेव्हा अडचणीत असतोस तेव्हा मी तुझ्या कर्माची फळं कमी करत असतो. मग तू साशंक का होतोस? बघ, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं किंवा मंत्र म्हणणं नव्हे. भक्ती म्हणजे कर्म. तू जे काही काम करतोस ते पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कर. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी हो. कोणाचंही मन दुखवू नकोस.